नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा या अभंगामधून पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण सांगू लागले. शेवटचे त्यांना स्वरूप लक्षण सांगितले. पहिल्या 3 चरणात स्थूल रूपाचं वर्णन आहे, शेवटच्या सूक्ष्म रूपाचं वर्णन आहे. पहिल्या 3 चरणामध्ये सगुणाचं वर्णन आहे आणि शेवटच्या चरणात निर्गुणाचं वर्णन आहे. विठाला विठाला हा अभंग घेण्याचं पहिलं कारण सांगतो. कोणाचा आक्षेप येऊ नये माझ्यावर की आम्हाला अभंग पाठ नाही म्हणून, त्याच्यामुळे हा अभंग निवडला आहे. कुणीच म्हणून नाही, सर्वश्रुत असा अभंग आहे, सर्वांनाच पाठ आहे आणि प्रसिद्ध असा अभंग आहे. एवढंच नव्हे तर बरं 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 वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये हा अभंग कोणाला पाठ नाही असं म्हणायचं काही कारण नाही. हा अभंग गाथा घेऊन पाठ करावा कोणाला लागला नाही, मालिका घेऊन कोणाला पाठ करावा लागला नाही. भजन करायला पाठ असेल यात काही नवल नाही, ऐकणाऱ्याला अभंग पाठ आहे. नाही नाही रस्त्याहून जाणारा सुद्धा अभंग हा पाठ आहे. विठाला दुसरं कारण असं आहे की आपली आधी उद्यापासून दीपावली सुरुवात होईल. द्वादशी, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, आपली उद्यापासून दिवाळी सुरुवात होईल. ही सर्वसामान्याची दिवाळी. पण परमात्मा स्वरूपाचं ज्यांना ज्ञान होतं त्यांना दररोजची दिवाळी, दररोजची म्हणण्यापेक्षा नित्याची दिवाळी. नामदेव महाराज सांगितलं विठोबाचे स्वरूपाचं ज्यांना ज्यांना ज्ञान होतं त्यांना नित्य दिवाळी. आनंद असतो त्यांच्या अंतःकरणामध्ये. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता आणि चरण जगन्नाथा चित्त ठेवे आनंद असतो. या अभंगामध्ये आवड हे पद 2 वेळेला आले. आवडे निरंतर हेच ध्यान, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. 2 वेळाला आवडी हे पद आले. त्याचं कारण आहे तुकोबाराला सांगायचं आहे, जेवढी मला सगुणाची आवड आहे तेवढीच मला निर्गुणाची आवड आहे. वारकरी संप्रदायामध्ये दोन्ही भक्तीला मान्यता आहे आणि दोन्ही रूपाला मान्यता आहे. सगुण भक्तीलाही मान्यता आहे आणि निर्गुण भक्तीलाही मान्यता आहे. काही लोक आहेत की निर्गुण उपासक आहेत, ते सगुण उपासक स्वतःला नाही असं म्हणते. पण भक्तिशास्त्र असं सांगतं की कोणताच संप्रदाय, कोणताच धर्म असा नाही जो सगुण उपासक नाही. नाथ महाराज या बाबतीत असं लिहिलं आहे, आम्ही पूजतो फक्त रे तुम्ही मड्यावरी ठेवताच रे. फरक काय म्हणजे आम्ही नुसतं दगडाची पूजा करतो, तुम्ही मड्यावर दगड ठेवून पूजा करता. अलग लक्षात तुम्हाला. त्याला काय म्हणते, त्याला पीर पीर काही नाही म्हणजे सगुणच येते का म्हणे. तुकोबाराला सांगायचं दोन्ही मला आवड आहे, सगुण रूपालाही मानतो आणि निर्गुण रूपालाही मानतो. या 2 रूपाचा जर विचार केला, दोन्ही सारखेच आहेत. सगुण निर्गुणाचा ठाव आणि बिटे पाव धरी येले, दोन्ही रूप सारखे आहेत. दोन्ही भक्तीला तेवढीच मान्यता आहे.
प्रश्न असा निर्माण होतो या अभंगामध्ये, असं जर आहे तुकोबारायला जर दोन्ही भक्ती तेवढ्याच मान्य आहेत तुकोबारायला, तर या अभंगामध्ये 3 चरण सगुणाचं वर्णन आहे आणि 1 चरण निर्गुणाकडे दिले. मग भेद कशामुळं? तुम्हाला दोन्ही भक्ती मान्य आहेत ना, मग दोन्हीलाही 2-2 चरण द्यायला पाहिजे होते ना, नाही दिले त्यांनी. त्यांनी सगुणाला 3 चरण दिलेत आणि निर्गुणाला 1च चरण दिले. काय कारण? याचा अर्थ तुम्ही भेद मानता का? तुम्ही सगुण निर्गुणामध्ये भेद मानता का? तुम्हाला कमी जास्त दिसतं का? नाथ महाराज म्हणले दोन्हीमध्ये जो भेद पाहतो त्याच्या तोंडात किडी पडते. निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरी नाही बसणाऱ्याला पाठिंबाला पाठवते काही. निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जेव्हा झडे. ते म्हणले सगुण आणि निर्गुणामध्ये जो भेद पाहतो त्याची जेव्हा धडून जाते. नाथ महाराज म्हणतात की तुकोबारायला मान्य नाही का? तुकोबारायला मान्य आहे. मग आपण नाथ महाराजालाच विचारू, महाराज मग सगुणात आणि निर्गुणात काय भेद आहे? दोन्हीत काय फरक काय? दोन्हीमध्ये त्यांनाच विचारावं लागतं. आपण त्याचा फरक करायचाच नाही. लहान सहान माणसानं त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचाच नाही. संताच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं. एक भक्तिशास्त्रातली एक घटना आठवली म्हणून सांगतो. एक बाई, खेड्यातली बाई बोरं विकायला येत होती एका गावामध्ये. ती आल्यानंतर परिचयाच्या घरी आधी थांबत होती. जिथं परिचय ती थांबायची, चहा पाणी घ्यायची, पाणी प्यायची आणि तिथून पुढे बोरं विकायला सुरुवात करायची. त्यावेळेला ती बाई बोरं घेऊन आली. तिथं ती थांबल्यानंतर त्या बाईनं पाणी दिलं, चहा पाणी झाला. तिला आता निघायची इतक्यामध्ये लहान मुलं आलं. तिला आठवण नव्हती की बोरं ठेवून जावं म्हणून, पण ते लहान मुलं दिसल्यावर तिला वाटलं की मग याला बोरं द्यायला पाहिजे. तिनं जवळ बोलावलं आणि ती म्हणली बोरं घे यातली. ती काही घे ना. ती म्हणली अरे घे, तुला मी म्हणायला ना तुला बोरं जे आवडते जेवढे लागते तेवढे घे, जे आवडते ते घे, जशी घ्यायचे तशी घे. ती काय हात लावी ना. बराच वेळ तिनं म्हणली पण ते काय हात लावून. त्यावेळेस त्या बाईला कौतुक वाटलं त्या मुलाचं. काय संस्कार आहेत, काय कमाल आहे का नाही. काही लोक मुलं हात घालतात आणि घेतात, त्यांना नको नको म्हणलं तरी घेतात, आणि याला घे घे म्हणून सुद्धा घेत नाही. कमाल आहे. मग त्याच बाईनं स्वतःच्या हातात बोरं घेतले आणि त्याला दिली बोरं. त्याचे दोन्ही खिसे भरले आणि त्याच्या हातात दिले. ती बाई ज्यावेळेला निघून गेली त्यावेळेला त्याची आई म्हणली वा कमाल आहे. म्हणली काय नाव करतोस. खरंच ती बाई कौतुक करू लागेल तुझं. घे घे म्हणलं पण तो घेतले नाही. तिनं दिले तेव्हा तो घेतलेस. ते म्हणला आई त्याचं कारण आहे. माझ्या हातानं घेतले असते तर 2च आले असते. तिच्या हातानं तिला मला दिले, माझे दोन्ही खिसे भरले आणि पुन्हा हातातही दिले. ती म्हणे तू नक्कीच मंत्री होणार आहेस. विठाला विठाला
नाथ महाराजालाच विचारू, नाथ महाराज मग तुमचं म्हणणं तरी काय आहे? ते म्हणले सगुणात आणि निर्गुणात काय फरक? नाथ महाराज समर्पक असा दृष्टीने दिला आहे. ते म्हणले सगुण म्हणजे घट्ट तूप आहे आणि निर्गुण म्हणजे पातळ तूप आहे. तुपामध्ये जर घ्यायचं झालं, पातळ तुपाला जर घ्यायचं हातात गेलं तर हाताला लागेल तेवढंच येतं, आणि घट्ट तुपामध्ये जर हात घातलं तर मला तेवढा गोळा येतो. त्या मुलानं तसं केलं तसा हिशोब लागतो. म्हणून ते म्हणले मला हे वाटतं की हा घट्ट गोळा आहे म्हणून इकडे 3 चरण आहेत आणि हा पातळ आहे म्हणून याच्या हाताला काहीच येत नाही हे, म्हणून एकच चरण. विठाला निराकारी ओस दिशा, बस काही म्हणायचं काम नाही, तिथं काहीच नाही. म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं देवा आम्हाला वैकुंठाला पाठवूच नको, आम्हाला इथंच राहू दे. पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे 3 चरण देण्याचं दुसरं कारण आहे, सगुणात निर्गुण आहे पण निर्गुणात सगुण नाही. सगुणामध्ये निर्गुण रूप आहे, निर्गुण स्वरूप आहे, पण निर्गुणात सगुण नाही. व्यवहाराचं दृष्टांत द्यायचं झालं तर 100 रुपयात 50 रुपये 2 आहेत, पण 50 रुपयात 100 रुपये नाही. लक्षात ठेवा. तसं सगुणामध्ये निर्गुण आहे, निर्गुणात सगुण नाही. म्हणून तुकोबाराने तिकडे 3 चरण घातले, इकडे एकच चरण घातलं. विठाला जायचं झालं तर सगुणाकडूनच निर्गुणाकडे जाता येतं. लक्षात ठेवा. सगुण भक्ती करणारा माणूसच निर्गुण उपासक होतो, एकदम निर्गुण उपासक माणसं होत नाही. तेवढ्या अधिकाराचे माणसं सगळे नसते. जास्त माणसं बरं जास्त मेजॉरिटी जर विचार केला सगुण भक्ती जास्त का निर्गुण भक्तीधारक जास्त, मग मेजॉरिटीचाच प्रश्न आहे. म्हणून तिकडं 3 चरण इकडे एकच चरण. विठाला या अभंगामध्ये तुकोबराय परमेश्वराचं ज्ञान करून देऊ लागले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. ते म्हणते ते ध्यान सुंदर आहे, त्याचे हात कटेवर आहेत, तो भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. त्यानं तुळशीचे हार धारण केले, तुळशी हार गळा कासे पितांबर धारण नेसलाय त्यानं पितांबर. आवडे निरंतर हिचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. मकराकार कुंडल त्यानं कानामध्ये धारण केले, कंठामध्ये कौस्तुभमणी घातला आहे. तुकोबाराय म्हणतात हेच मला रूप आवडतं, म्हणून तुकोबारायनं आवड हे बत दोन्हीकडं घातले. विठाला विठाला त्यावेळेला आपण देवदर्शनाला जातो. ज्ञान कोणाला होतं हे सगुण निर्गुण स्वरूपाचं ज्ञान कोणाला होतं असं जर विचारलं, जो माणूस नित्य दर्शन करतो त्यालाच होतं. इथून सुरुवात आहे. लक्षात ठेवा. परमार्थाची सुरुवातच इथून आहे. देवदर्शन नित्य जो करतो त्यालाच परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होतं, बाकीच्यांना होत नाही. म्हणून दर्शन नित्य करावं, वेळ काढून दर्शन करावं, दर्शन घ्यावं माणसानं. तुम्हाला जरी ग्रामदैवतीच्या दर्शनाला जाणं झालं नाही तर घरामध्ये देवघर आहे, निदान त्याच्या पाया पडता येत, दर्शन घेता येतं. निदान काही नाही घडलं त्याकडं फुलं व्हायचं आणि दर्शन घ्यायचं, निदान हात जोडायचे. देवदर्शन करणाऱ्याला काय पुण्य लाभतं असं जर विचारलं तर पांडव गीता सांगते देवदर्शन करणाऱ्याला 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. एकोपि कृष्णस्य कृत प्रणामो दशाश्वमेधां दशाश्वमेधे पुनरेति जन्म कृष्ण प्रणामिना पुनर्भवाय. एकदा देवदर्शन करणारा माणूस 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. 10 अश्वमेध करणाऱ्याला तरी पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. पण जो माणूस देवदर्शन करतो तो जन्म मरणातून मुक्त होतो, त्याच्याकडं कोणतंच पाप शिल्लक राहत नाही. तुकोबाराय म्हणले कोट्यवधी ब्रह्महत्येचं पातक असलं तरी देवदर्शनामध्ये निवृत्त होतो, नुसतं त्याला पाहिलं कीच. कोट्यवधी ब्रह्महत्येचं पातक निवृत्त होतं देवदर्शन करण्याचं. पण देवदर्शन कसं करावं त्यालाही शास्त्राचा विधी हे लक्षात ठेवा. महाभारतामध्ये अशी कथा आली की पांडवांनी रासू यज्ञाला आरंभ केला.
त्यावेळेला भगवान परमात्मा तिथं आले आणि त्यांनी सांगितलं की आपला यज्ञ चालू आहे, पण एक ऋषी जेवायला यायचे राहिले यज्ञामध्ये, ते जर आले तर आपला यज्ञ पूर्ण केला जाणार नाही तर जाणार नाही, त्यांना आमंत्रण देऊन द्या ना घेऊन या त्यांना. धर्मराज म्हणले मी जातो. धर्मराज गेले आणि धर्मराजाने त्यांना आमंत्रण दिलं जेवणाचं. त्यावेळेला त्या ऋषीने सांगितलं जो कोणी मला 100 यज्ञाचं पुण्य देईल त्याच्याकडे मी जेवायला जाणार आहे. धर्मराजाने खाली पाहिलं, पहिलाच यज्ञ आपला चालू आहे आणि हे म्हणते 100 यज्ञाचं पुण्य जो कोणी देईल त्याच्याकडे मी जेवायला जाईल. त्यांनी खाली पाहिलं आणि परत आले. नंतर भीमदादा गेले, अर्जुन गेला, नकुल गेला, सहदेव गेले, हे सगळे जाऊन आले आणि त्यांनी ते सांगितलं. त्यांनी तोच प्रश्न केला. ते म्हणले 100 यज्ञाचं जो कोणी मला पुण्य देईल त्याच्याकडे मी जेवायला जाणार आहे. सगळे जाऊन आल्यानंतर देव म्हणले काय झालं? ते म्हणले नाही नाही ते काही जमत नाही, ते काही. त्यांनी 100 यज्ञाचं पुण्य मागितलं, आपला पहिलाच यज्ञ चालू आहे. तितक्यामध्ये द्रौपदी समोर आली आणि द्रौपदी म्हणली मी जाऊ का? धर्मराज हसले, म्हणले आम्ही काय केलं आहे तुला माहिती आहे का? ते काय म्हणाले तुला माहिती आहे का? अरे याला काय अर्थ आहे का? तू मी जाऊ का म्हणते याला काय अर्थ आहे? देव म्हणले पण जाऊन यायला काय हरकत आहे? देवाला माहीत होतं ना मी सत्ता एकीकडे दिली, शहाणपण दुसरीकडे दिले. काय कमाल आहे, देवाची तरी कमाल आहे ना. सत्ता एकीकडे शहाणपण दुसरीकडे दिले. ती म्हणली मी जाऊन काय हरकत नाही म्हणजे जाय. मग ज्या वेळेला द्रौपदी जायचं असलं त्यावेळेला रथ आला महालासमोर. तिने सांगितलं मला रथात बसून जायचं नाही. अनवाणी पायानं देव ऋषीच्या दर्शनाला निघाली ऋषीला आमंत्रण देण्यासाठी. ज्या वेळेला ती तिथं गेली त्यावेळेला तिने हात जोडले, प्रार्थना केली जेवायला एक दिवस यायची. ते म्हणले तुमचे पतिराज येऊन गेलेत आणि त्यांनी सांगितलं आहे त्यांना मी सांगितलं की 100 यज्ञाचा जो कोणी पुण्य मला देईल त्याच्याकडे मी जेवायला जाणार. ते म्हणले काय हरकत नाही. हातामध्ये पाणी घेतलं सोडणार. ते म्हणले मी काय म्हणायलो? ते म्हणले हो ना आलं लक्षात. मी तुमच्याकडे ज्या वेळेला आले त्यावेळेला कोट्यावधी यज्ञ घेऊन यज्ञाचं पुण्य घेऊन तुमच्याकडे आले. देवदर्शनाला ज्या वेळेला माणूस जातो त्यावेळेला एक एक पावलामध्ये त्याला एक एक यज्ञ घडतो. नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली. प्रत्येक पावलाला एक एक यज्ञाचं पुण्य लागतं. पण कोणाला? बोलकं साधन घरी ठेवणाराला. काय म्हणायचं मला आलं लक्षात तुम्हाला? बोलकं साधन जो घरी ठेवतो त्याला लागतं, नाही तर ते कधी बोलायला लावून काही सांगता येत नाही. नामस्मरात अडथळा कधी आणून काही सांगता येत नाही. आणि तिथंच म्हणतात एवढे घेतले, एवढे विकले, एवढे राहिले, हे पाणी द्यायचं राहिलं, तिकडं राहिलं, हे गेलं, ते राहिलं. थांबणं थोडा, घरी ठेव थोडा. झालं काय करायचं मानव? अनवाणी पायानं जायचं, नामस्मरण नामचिंतन करीत जायचं. यज्ञ एका पावलं यज्ञ घडतं. म्हणून द्रौपदीनं त्या ठिकाणी त्यांना 100 यज्ञाचं पुण्य दिलं आणि जेवायला बोलावलं. विठाला तसं आपण ज्या वेळेला देवदर्शनाला जातो मंदिरात गेल्यानंतर तिथं 2 गोष्टीचं विशेषत्व असतं. एक घंटी असते आणि खाली कासव असतं. प्रत्येक मंदिरामध्ये कासव असतं, लक्षात ठेवा. कासव कशामुळं, घंटी कशामुळं? आगमनार्थून देवानाम गमनार्थून तो राक्षसानाम. तिथं दुष्ट वासना नाही शिवावी, सद्वासना माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी म्हणून घंटी वाजली जाते.
कासव कशामुळे? कासव एवढ्याचमुळे की देवाला सांगायचं आहे कासवाच्या दृष्टीनं आमच्याकडे पाय म्हणजे आमचं कल्याण होणार आहे. तिची दृष्टीच आगळी वेगळी कासविनीची. तिच्या पिलाला ज्या वेळाला भूक लागते त्यावेळाला ती स्तनपान त्यांना देत नाही, चारा आणून घालीत नाही. काय करावं लागतं? तिनं नुसतं पिलाकडं पाहिलं की त्यांचं पुढं कासवीचे बाळ वाढे कृपादष्टी दुधानाई भेटी अंग संगे. नुसतं तिनं पाहिलं की त्यांचं पोट भरतं. म्हणून देवाला सांगायचं असं, देवा नुसती दृष्टी टाक आमच्यावर. तेवढ्याच आम्ही इथं आलो. भक्तिशास्त्रानं अशी व्याख्या केलेली. एक आंधळा मनुष्य देवदर्शन नित्याने बांधायचं. ते मंदिर थोडं दूर होतं, जायला त्याला खूप त्रास व्हायचा. वाटाला आडवं यायचं, वाट ओलांडायची, लोक असायची, वाहनं चालायची, त्याला खूप त्रास व्हायचा. कधी म्हणे तो पडायचा, कधी त्याला लागायचं, त्रास व्हायचा. पण नित्यदर्शन त्याचं चुकतच नव्हतं. त्याच्याशिवाय अन्नग्रहण करायचंच नाही त्यांना. एके दिवशी त्याला एका माणसानं सांगितलं, का हो तुम्हाला दोन्ही डोळ्यात दिसत नाही, काही नाही, तुम्ही एवढा त्रास घ्यायचे कारणच नाही. तिथं हात जोडले काय, इथं हात जोडले काय, सारखंच आहे, तिथूनच हे करायचं. त्यानं काय म्हणावं? तेव्हा म्हणला, मला दिसत नाही गोष्ट खरी आहे, पण देवाला दिसतं ना म्हणला. मी मंदिरात गेल्यानंतर त्यानं जर माझ्यावर दृष्टी टाकली की माझं काम झालं. म्हणून मी नेम चुकू देत नाही. विठाला विठाला. ज्या वेळेला आपण दर्शन घ्यायला जातो त्यावेळेला दोन गोष्टीचं तिथे विशेषत्व असतं. शास्त्रकारांनी असा दृष्टांत दिला आहे. आपण जर एखाद्या दुकानावर गेलो तर आपण त्या दुकानदाराला पैसे देतो आणि दुकानदार आपल्याला माल देतो. माल देणारा पैसे देत नाही, माल देणारा पैसे देत नाही, पैसे देणारा माल देत नाही. दोघांचं दोन चालतं, लक्षात ठेवा. एक विशेषत्व तिथं ते विशेषत्व घडतं. देव हा सुद्धा दुकानदारच आहे, लक्षात ठेवा. तू मागल त्याला देतो आणि जे मागल ते देतो. दुकानदाराचं काय असतं? जे मागल ते देतो दुकानदार. एखादा लहान मुलगा जरी दुकानावर गेला आणि त्यानं पैसे दिले आणि तेव्हा मला सिगरेटचं पाकिट द्या, दुकानदार म्हणतो का नाही म्हणून? काही नाही, दुकानदार आहे ते, काही नाही. ते जर आळव भेटलं तर काय करता? ते देतात, ते त्याला काही म्हणत नाही. तसा दुकानदार आहे देव. कुंभकर्णानं तपश्चर्या केली, कठोर अशी तपश्चर्या केली आणि काय मागितले ना? निंद्रपद. देव म्हणला का एवढी कठोर तपश्चर्या केली, हे कशाला मागतो रे? मागू नको हे. देव दुकानदार आहे, जे मागल त्याला देऊन टाकतो. त्याला गुंतवायचं असतं फक्त, दुसरं काही करायचं नसतं. त्यानं म्हणायला लावलं, ही गोष्ट वेगळी आहे. विठाला विठाला. तसं देव दर्शनाला गेल्यानंतर दोन गोष्टीचं विशेषत्व असतं. दर्शन अगोदर घ्यायचंच नसतं. प्रथम भेटी आली Oh,
प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. तुकोबराय म्हणले पहिल्यांदा आलिंगन आणि नंतर दर्शन. मी अगोदरच सांगितलं की जो माल देतो तो पैसे देत नाही, पैसे देतो माल देत नाही. आलिंगन देतो तो दर्शन घेत नाही आणि दर्शन घेतो तो आलिंगन देत नाही. विठाला आलिंगन कोण देतो, दर्शन कोण घेतो? देव आलिंगन देतो आणि भक्त दर्शन घेतो. लक्षात ठेवा, पहिल्यांदा देव आलिंगन देतो आणि नंतर भक्त दर्शन घेतो. जो आलिंगन देतो तो दर्शन घेत नाही आणि दर्शन घेतो तो आलिंगन देत नाही. बरं, आलिंगनाचा जर विचार केला बारकाव्याचा, तर आलिंगन देण्यासाठी अधिकार समान लागतो, बरोबरीची व्यक्ती लागते. कोणी कोणाला आलिंगन देत नाही. कसा प्रश्न आहे पहा, गुंतागुंतीचा प्रश्न आहे. देव आलिंगन नाही तुम्ही सांगाल तुम्हाला, पण आलिंगन कोणाला देवाचं विचारलं तर समान अधिकाराचा माणूस तो. एखादा माणूस त्याला रोग झाला आहे, महारोग झाला, त्याला अंगातून त्याचं रक्त गळायला उगळायला आहे, अशा माणसाला निरोगी माणूस आलिंगन देईन का? श्रीमंत माणूस गरीबाला आलिंगन देईन का? विद्वान माणूस मूर्खाला आलिंगन देईन का? मोठा माणूस लहान्याला आलिंगन देईन का? वयानं मोठा माणूस लहान्या माणसाला आलिंगन देईन का? बाप मुलाला आलिंगन देत नाही का? विठाला विठाला बाप मुलाला आलिंगन देतो हे लक्षात ठेवा. बाप जरी वयानं असं आपल्याला वाटत असलं मोठा, तरी बाप आणि मुलगा एकाच वयाचे असते. सांगू तुम्हाला, एका शाळेमध्ये तपासणीस आली, वर्ग तपासणीस. त्यावेळेला ते एका मुलाला उभं केलं, चौथीत होतं ते, त्याला उभं केलं, त्याला विचारलं तुझं नाव काय? त्यानं नाव सांगितलं. वडिलाचं नाव काय? वडिलाचं नाव सांगितलं. त्याला आडनाव त्याला आडनाव सांगितलं. त्याला विचारलं तुझं वय काय? ते म्हणला 5 वर्ष शाळेत घातलं आहे आणि मी चौथीला आहे, 10 वर्षाचं 9 वर्षाचं वय म्हणला. त्याला विचारलं तुझ्या वडिलाचं वय काय? म्हणलं काय नाही, माझं जे वय त्यांचंच वय, 10 वर्षाचं वय. ते म्हणले असं कसं बरं होईल? बरं तुला काही असं म्हणलं नाही नव्हे तर तुझे वडील, तू 10 वर्षाचा आहे, वडील 10 वर्षाचे कसे होते? नाही नाही म्हणलं 10 वर्षाचे. त्याला विचारलं हे कसं जुळतं? तेव्हा म्हणलं अहो मी जन्माला आल्यावर ते वडील झाले, आधी वडील नव्हते ते, कोणाचे बाप होते. जन्माला आल्या म्हणून माझं त्यांचं वय एकच आहे, म्हणून बाप लेका आलिंगन देते ते एकमेकाला. विठाला माफ करा, युक्तिवाद आहे हा, शास्त्र नाही. विठाला आलिंगन द्यायला समान व्यक्ती लागते. देव कुणाला आलिंगन देतो? देव भगवत भक्ताला आलिंगन देतो. त्याचं कारण आहे दोघांचा अधिकार एक आहे, लक्षात ठेवा. भक्ताचा आणि देवाचा जर विचार केला तर दोघांचा अधिकार एक आहे. ब्रह्म ज्यावेळी मायेचा अंगीकार करून पृथ्वीला अवतीर्ण होतं त्यावेळेला त्याला देव म्हणते, आणि तेच ब्रह्म ज्यावेळेला दयेचा अंगीकार करून पृथ्वीला अवतीर्ण होतं त्यावेळेला संत म्हणते. संत ज्या वेळेला मौन धारण करते त्यावेळेला त्याला देव म्हणते, आणि देव ज्या वेळेला बोलायला लागतो त्यावेळेला त्याला संत म्हणते. हे लक्षात ठेवा. दोन्ही एक, किती फरक आहे असं दोन्हीमध्ये विचारलं तर. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, दोन्ही एकच आहेत म्हणून देव भक्ताला आलिंगन देतो. झालं, संपलं. मग तुमचं आमचं काय आहे? आपण भक्त आहेत का?
भक्त तर नाहीतच, भक्त म्हणून घेण्याचा अधिकार सुद्धा नाही. लक्षात ठेवा, आपण देवावर उदास नाही, आपला विषय नारायण झालेला नाही, आपला आशापास निवृत्त झालेला नाही. माझा नाही म्हणून म्हणालो का तुमचं मला काही माहीत नाही. विठाला विठाला मग भक्त म्हणून घेण्याचा अधिकार नाही, आपण भक्त नाहीत. आणि देव तर समान अधिकाराशिवाय आलिंगन देत नाही. एक लक्षात ठेवा, ज्या वेळाला अर्जुनाला विश्वरूप दाखवलं देवानं, त्यावेळेला ते विश्वरूप त्याला दिसलं नाही. त्यानं तू काय म्हणतो, हा हो उठून आरसा, आंधळ्या दाऊ बैसा, बैऱ्या पुढे ऋषिकेशा गाणीव करा. देवा तू विश्वरूप दाखवलंच, पण असा प्रकार झाला आंधळ्या माणसासमोर गायन केल्यासारखं आहे, आणि आंधळ्या माणसासमोर आरसा दाखवण्यासारखं आहे, आणि बहिऱ्या माणसासमोर गायन केल्यासारखा प्रकार आहे. ते अख्खे भक्तिशास्त्राची आंधळा आणि बहिरा दोघंजण नाच गान कार्यक्रमाला गेले पाहायला. नाचायचा कार्यक्रम होता आणि गाण्याचाही कार्यक्रम. ज्या वेळेला दोघं बाहेर आले त्यावेळेला एका माणसाने विचारलं आंधळ्याला कशाचा कार्यक्रम होता, ते मला गायनाचा होता. बहिऱ्याला विचारलं कशाचा होता, ते म्हणलं हे काही म्हणतं, नाचायचा कार्यक्रम होता, गायनाचा नव्हता. दोघं दोन क्षेत्रातले होते ना. तसा अर्जुन म्हणतो, हा हो उठून आरसा, आंधळ्या दाऊ बैसा, बहिऱ्या पुढे ऋषिकेशा गाणीव करा. मग काय केलं देवानं, देवानं त्याला दिव्य दृष्टी दिली आणि स्वरूपाचं ज्ञान करून दिलं. त्याप्रमाणे आपण ज्या वेळेला देवदर्शनाला जातो त्यावेळेला आपल्याला देवदृष्टी देतो आणि आपण त्यावेळेला दर्शन घ्यायचं असतं. विठाला देवदृष्टी देतो, आपल्याला आलिंगन देतो. म्हणजे नेमकं काय करतो. श्रीकृष्ण चरित्रामध्ये एक कथा आली की ज्या वेळेला भगवान परमात्मा कारागृहामध्ये अवतीर्ण झाले त्यावेळेला भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्याबरोबर त्यांनी वसुदेवाला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याबरोबर वसुदेव देवकीच्या हृदयामध्ये वात्सल्यभाव निर्माण झाला, आणि वात्सल्यभाव निर्माण झाल्याबरोबर देवकीनं सांगितलं वसुदेवाला, आता याला कंस मारीन बरं का, लवकर कुठंतरी लपवा, तरच हा वाचणार नाही तर वाचणार नाही. सोडा सोडा मिठी तिथं गेल्यानंतर, देवळात गेल्यानंतर, मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला आलिंगन देतो, म्हणजेच वात्सल्यभाव हृदयामध्ये निर्माण होतो, देवाविषयी प्रेम निर्माण होतं, नामस्मरण नामचिंतन करा वाटतं, तिथंच थोडं थांबा वाटतं. इकडं मग घालघाल होती, पण एकदा मंदिरात गेले की माणसाला थांबा वाटतं थोडं. मग काय काम आहे ते सोडून देतो, पण थोडा थांबतो. हृदयामध्ये प्रेमभाव निर्माण होतो, आलिंगन देतो. देव म्हणजे हृदयामध्ये वात्सल्यभाव निर्माण करतो. दुसरी गोष्ट आहे, देव ज्या वेळेला आलिंगन देतो त्यावेळेला ज्ञान प्रदान करतो देव. लक्षात ठेवा. दुसरी आख्यायिका पुन्हा अशी आली की भगवान परमात्मा ज्या वेळेला मथुरेला गेले कंसाचा वध करण्यासाठी, त्यावेळेला सगळेच लोक तिथे गेले होते. यशोदाही गेली होती, नंदराजे गेले होते, आणि सगळे गोकुळात, कारण पुन्हा भगवान परमात्मा गोकुळामध्ये परत जाणार नव्हते म्हणून गेले होते. सगळ्यांना वाईट वाटत होतं, सगळेजण समोर होते, पण नंदराज आणि यशोदा समोर नव्हते. ते एका कोपऱ्यामध्ये शोक करीत होते की देवा झाला, आता तू पुन्हा गोकुळात येणार नाहीस, आम्हाला तुझ्या लीला आता पाहायला भेटणार नाहीत, जेवढं झाले ते खूप झाले. असं ज्यावेळेला ते शोक करीत होते त्यावेळेला देवाच्या लक्षात आलं की हे दोघंच जण राहिले समोर यायचे, म्हणून भगवान परमात्मा
त्यांच्याकडे गेले आणि नंदराजाला भगवान परमात्माने आलिंगन दिलं आणि ज्ञान प्रदान केलं भगवान परमात्माने की मी अवताराला आलो आहे, मला कार्य करायचं आहे, फार मोठं कार्य आहे माझं, एवढ्यावर माझं भागत नाही. याप्रमाणे ज्ञान प्रदान केलं भगवान परमात्माने नंदराजाला. त्याप्रमाणे आपण ज्या वेळेला देवदर्शनाला जातो त्यावेळेला देव आपल्या हृदयामध्ये वात्सल्य भाव निर्माण करतो, आपल्याला परमेश्वर त्याचं ज्ञान करून देतो. ज्ञान झाल्यानंतर ती मूर्ती कशी दिसती अभंगाच्या पहिल्या चरणात झालं. विठाला विठाला सुंदर ते ध्यान. मला त्यातलं थोडा अंक मी बरं का. विठाला विठाला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. पहिल्यांदा तुकोबारायन सुंदर हे पद घातलंय. याच पदावर फार मोठा आक्षेप आहे. सुंदर या पदावर आक्षेप. भगवान परमात्मा सुंदर आहे. तुकोबारायला विचारलं हे काय सिद्ध केलं तुम्ही? रंग कसा आहे त्याचा? काळा रंग सुंदरतेचं प्रतीक आहे का? हेच म्हणाले नाही म्हणून तुझं हो सुंदरतेचं प्रतीक आहे काळा रंग. मग सुंदर कशाहून म्हणायचं? तुकोबारायला विचारलं तुम्ही सुंदर कसं काय म्हणले त्याला? अहो रंगानं ते काळा आहे ना तरी सुंदर म्हणता तुम्ही. बरं एक परत बाहेरून काळा असलेलं माणूस जमतं, ते मध्ये सुद्धा काळा आहे ना. रामप्रभूचा जर विचार केला तर रामचंद्र प्रभू गोरे आहेत आणि काळे आहेत असं म्हणा. काळा राम मंदिर प्रसिद्ध आहे नाशिकला. राम गोरा आहे तसा काळा आहे. विठ्ठलाचा रंग कुठं गोरा दिसलाय का? कुठं जाऊ दे, जेवढ्या मूर्ती पाहिल्या तिथं नाही. काळाच रंग आहे त्याचा. बाहेरून काळा असेल यात काही नवल नाही, मध्ये सुद्धा काळा. एवढा कपटकारस्थानी कपटकारस्थानी भीष्माचार्याचा वध करायच्या वेळाला शिखंडीला पुढे केली यानं. त्यांना माहीत आहे नपुसक हे बाण चालवीत नाही. ते निबाण खाली ठेवला, धनुष्यबाण खाली ठेवला. अर्जुन म्हणले मार बाण. द्रोणाचार्याच्या वेळाला अश्वत्थामा मेल्याची खोटी अफवा पसरली. त्यांनी धनुष्यबाण खेळून ठेवलं. अर्जुन म्हणले मार बाण. इतका तर काळा आहे, तो मध्ये सुद्धा काळा आहे. धर्मराजानं ज्या वेळेला उपाय सांगितला दुर्योधनाला वज्रदेव होण्याचा, त्यावेळेला तो बरोबर निघाला होता ना. सगळे वस्त्र काढून निघाला होता. हे मालक वरून मध्ये खाली येऊ लागले पुन्हा. वा
ते म्हणले आता एवढंच राहिलं का, सगळं झालं का, माईकडं नागवं जायचं एवढंच झालं. ते म्हणले हो बाजूला. ते म्हणले अरे झालं काय, मला धर्मराजाने उपाय सांगितला आहे. ते म्हणले ते दुश्मनी तुझा, ते काय मित्र आहे का काय आहे तुझा. ते म्हणला नाही, ते मी त्याचा वैर करतो पण ते माझं वैर नाही करीत. असे लोक आहेत काही काही. एखाद्या गावात आम्ही जावं आणि एखाद्या माणसाला विचारलं ते माणूस कसं काय हो, ते म्हणते खूप सज्जन आहे. मग तुमचं त्यांचं आमचं त्यांचं जमत नाही ती गोष्ट वेगळी आहे म्हणतात. पण माणूस गावात माणूस येते. तसं दुर्योधनानं सांगितलं की ते माणूस येते काही म्हणायचं का, तू होय बाजूला. यानं काय केलं माहिती आहे का, मला सगळ्यांना माहिती आहे. अख्खे काय त्याने चोळणा दिला. ते म्हणला तुला कपडे घालू नको म्हणला, ते मग फुलाचा चोळणा घालू नको म्हणला का. ते म्हणला आता कुठून आणू. ते म्हणला धर बगलातला काढला आणि दिला. इतका तो कपटी आहे, त्याला तिथं कमरामध्ये कच्चं ठेवलं. भीष्माचार्यानं ज्या वेळेला प्रतिज्ञा केली की उद्या निष्पांडे प्रति करणार आहे, त्यावेळेला ह्या बाबानं काय केलं, सकाळी सकाळी द्रौपदीला दर्शन आणलेलं आणि तिला सांगितलं की असं दर्शन घ्यायचं, बांगड्या वाजवायचं आणि दर्शन घ्यायचं. म्हणजे त्यांना माहिती आहे की स्त्री दर्शनं आली मग ते आशीर्वाद देते. आणि त्याप्रमाणे त्यांचे डोळे झाकलेले होते. पहिली रात सब जागे, दुसरी रात भोगी, तिसरी रात चोर जागे, चौथी रात योगी. ते भजन करत होते सकाळच्या वेळाला, डोळे झाकले होते, भजन चाललं होतं. परमात्माची मूर्ती त्यांच्या समोर होती, डोळ्यासमोर त्यांचं भजन चाललं होतं. इतक्यामध्ये ह्या दर्शनाला गेल्या, बांगड्या वाजवल्या, अखंड सौभाग्य होती, आशीर्वाद दिला. द्रौपदीने विचारला आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला. मग मात्र डोळे उघडले, पाहिलं तर द्रौपदी. वा, मी कालच प्रतिज्ञा केली ना निष्पांडे प्रति करण्याची, आणि तुम्ही आज इथं हजर, तुम्हाला कोणी आणलं. ते म्हणलं दुसरं कोण आणणार आहे, जो बाहेरून काळा आहे, जो मध्ये सुद्धा काळा आहे त्यानंच आणलंय. विठाला मग तुकोबारा एवढा काळा असून, मध्ये सुद्धा काळा असून, बाहेर काळा असून सुंदर कसा. बरं, बोलण्याच्या बाबतीत जर विचार केला तर खरं किती बोलतो हे असं विचारलं नाही. याला खरं बोलायची तर सवयच नाही. नाही नाही, दुसऱ्याला बोलू देत नाही. हे जे माणसं खोटं बोलतात ना, ते त्यांना बुद्धी देतो खोटं बोलायची. तुम्ही म्हणताल मग तर सोपं सांगितलं तुम्ही. पण तो कशामुळे देतो माहिती आहे का, पुण्य सारा वया भेटे कंसाला देवकीचे बाल मारायचे नव्हते, यानं आखणी केली. महर्षी नारदाला सांगितलं आमचं एवढं काम करून द्या, त्यांच्याकडून बाल हत्या करून घेतली तरच मला त्याला मारता येते. म्हणूनच तुम्हा आम्हाला बुद्धी देतो. विनाशकाले विपरीत बुद्धी. आणि खोटं बोलते माणसं. तुम्हा आम्हाला खोटं बोलायला लावील बुद्धी लिहिल्यात काही नवल नाही. धर्मराजाला खोटं बोलायला लावलं त्यानं. काय कमाले का ना, एवढा सत्यवचने होता, त्याचा रथ जमिनीपासून 4 बोट उंच झाला, चाक जमिनीला टेकत नव्हतं त्याचं. एवढा सत्यवचने होता तो. एवढं व्रत त्यानं जलमभर पाळलं होतं त्या धर्मराजानं. काही नाही, ज्या वेळेला ती वेळ आली अश्वत्थामा म्हणायची सगळ्याला काही का माहिती आहे, त्यावेळेला हे मालक तिथे गेले.
ते म्हणले मी चाललो द्वारकेला. हां युद्धातून आणि तू चालला द्वारकेला. ते म्हणलं हो. ते म्हणला काय झालं काय. ते म्हणलं तुम्ही माझं म्हणणं ऐकतच नाही तर थांबायचं काय मग इथं. ते म्हणले कोण ऐकत. ते म्हणले तुम्हीच. अरे मला सांग ना काय तर मग. ते म्हणले मग अश्वत्थामा मेले तर तुम्हाला माहिती आहे का. ते म्हणले नाही. मग आता तुम्हाला द्रोणाचार्य विचारायला यायलेत अश्वत्थामा मेलो म्हणून तुम्ही काय म्हणणार आहेत. ते काहीच नाही म्हणला. ते म्हणलं असंच म्हणा ना नरोवा कुंजरो म्हणलं की झालं म्हणला. यानंच बोलायला आलो खोटं. वधविले मुखे नारायणे धर्मा अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. धर्मराज तेवढंच खोटं बोलले तर काय सजा झाली त्यांना. जाता जाता त्यांचा अंगठा गळून पडला. तुमचं आमचं काय गळून पडणार ते देव जाणे आपण नाही जाणे. विठाला सांगायचं आहे की त्याने त्या ठिकाणी तो कपटकार असताना वरूनही काळा आहे मध्ये काळा तरी तो कुबारा म्हणजे सुंदर आहे. बोलायच्या बाबतीत जर विचार ठेवतो खोटं बोलतो. धर्मराजाला खोटं बोलायला लावलं मग सुंदर कसा. बरं त्याच्या कृतीचा जर विचार केला तर अहो चोऱ्याशिवाय काहीच नाही केलं त्यानं. काय म्हणाले काय नाही चोऱ्याच केल्या. लहानपणी चोऱ्या केल्या यात काही नवल नाही. जगन्नाथाची आख्यायिका अशी आहे तिथे एक बाग आहे देवाला दिलेली. नारळाची बाग आहे जगन्नाथपुरीला. तिथं विचारलं आम्ही की बाबा ही बाग देवाला गेली कधी देईल. ते म्हणजे आख्यायिका फार वेगळी याची. त्यावेळेला त्या माणसानं सांगितलं इथं माधवदास नावाचे स्वामी होऊन गेले. फार तपस्वी होते अधिकारी होते. फार मोठा त्यांचा अधिकार होता. ते दररोज नित्यनेमान देवाची पूजा करायचे आणि त्यांचा कालच त्याच्यात जायचा देवपूजेमध्ये जायचा. एखादी संध्याकाळची वेळ होती आणि ते दर्शनाला आले होते. घराकडं जाणार इतक्यामध्ये ते म्हणले थोडा देव मला थोडा थांबा ना हो मला तुमच्याशी बोलायचं. ते म्हणले सांगा काय. देव त्यांच्याबरोबर बोलतो आपल्याबरोबर कशामुळे बोलत नाही माहिती आहे का आपल्याला. आपण गुन्हेगार सगळ्यात गुन्हेगार आहे. आणि ज्या वेळेला मोठे माणूस काय करतं सजा कोणती देतं लहान माणसाला फक्त बोलत नाही. ते म्हणतो बोलून याला मूर्ख आहे जाऊ दे याला काही म्हणायचं नाही म्हणून आपल्याला देव बोलत नाही. मूर्खात गंती काढलं देवानं आपल्याला म्हणून देव बोलत नाही. आणि त्यांना बोलतो. ते मला थांबा मला तुम्हाला बोलायचं. ते म्हणले काय सांग. ते म्हणले मला का नाही असं वाटायलं की नारळातलं पाणी प्यावं. तिथं नारळ आहे समुद्राकाठी नाही काय नारळ. ते म्हणले मग काय हरकत नाही. किती काय नारळ आहेत म्हणले माझ्या घरी मी आता जाऊन आणतो म्हणले आणि देतो तुला पाणी काढून झालं पे म्हणले. ते म्हणले ते शिळे नारळ असतील ते काय एका दिवसाचे असतील 8-10 दिवसाचे नारळ असतील मजा येत नाही. ताज्या दुधाचा चहा प्यायला जेवढी मजा असते तेवढ्या शिळ्या दुधाची मजा येत नाही. ते म्हणले ताजे नारळ पाहिजेत आणि त्यातलं पाणी पाहिजे. ते म्हणले मग या वेळेला कुठून आले आता ते. ते म्हणले आपण दोघंजणं बागेमध्ये जाऊ आणि नारळ आण. त्यांनी कानावर हात ठेवले. ते म्हणले धंदा पहिल्यापासून हेच करीत आलास आणि पुन्हा आता हेच धंदा का कमाले का नाही. तू आपलं जा नारळ आण मी नाही येत तुझ्याबरोबर. देव म्हणला अहो चोरी करायला एकट्याला जमत नाही हो. बरं खरं आहे काय चोरी करायला एकट्याला जमतं का. ये पाहिजे अनुभवाशिवाय सांगतात का माणसं. विठाला देव म्हणला भाऊ एकट्याला जमत नाही ना. ते एक म्हणे ना हो सगळे गेले चरायला आणि एकटं गेलं मरायला काय काय मला. देव म्हणला नाही एकट्याला जमत नाही ना तुम्हाला यावंच लागतं. ते म्हणले मी येतो पण मग तिथं जर काही झालं ते म्हणले मी असल्यावर तुम्हाला काय होणार आहे. तुम्ही काहीच करायचं नाही फक्त नारळ गोळा करायचे पोत्यामध्ये. मी वरून तोडतो खाली टाकतो आणि तुम्ही गोळा केली मी पोते आणून इथं ठेवतो आणि तुम्ही फोडून द्यावाल झालं मला आहे काय म्हणते त्यात काहीच नाही. देव म्हणलं काय हरकत नाही. मग हे वर गेले झाडावर. देवानं नारळ तोड खाली टाकले. माधवदास त्या ठिकाणी स्वामी त्या ठिकाणी नारळ सगळे पोत्यामध्ये भरू लागले. इतक्यामध्ये यानं एक नारळ त्या राखवाल लाडाकडे फेकलं. त्यांना लागल्यावरती झाले जागे सगळेच. काय चाललंय काय चाललंय काय चाललंय काय चाललं लागली धावत आले.
माधवदास नारळ भरीतच होते. मुद्दे मला सगळं ठरलं पंचायत नाही. वर पाहिलं तर कोणीच नाही. हे गेला बाबा कवाशिक निघून तर काय पत्ता नाही आता. इतका तर बेकार आहे. आणि ते धरले. ते सेवक म्हणले तुमच्यासारख्या माणसानं ना असं करावं म्हणजे काय म्हणावं. बरं आम्हाला राजाला सांगणं म्हणले आता आम्ही लपून नाही ठेवू शकत आता हे. मग त्यांना दरबारात सकाळी नारळासकट हजर केलं. नारळासकट हजर झालं. मुद्देमाला सगळं चोर त्या ठिकाणी. राजानं तर त्यांना पाहिल्यावर खालीच पाहिलं. अरे बाप रे काय म्हणलं आता तुमच्या चरणावर नतमस्तक होतो म्हणलं. बाबा काय असं नाही व्हायला पाहिजे म्हणलं. तुम्ही जर म्हणलं असतं तर स्वामी मला नारळ पाहिजे. तुमच्या घरी किती काही पोते आणून टाकले असतील तुम्ही रात्रीच्या वेळेला नारळ आणायला कामाला. आता काय म्हणा म्हणला तुमचा. ते म्हणले राजसाहेब तुम्हाला सांगू का कसं झालं म्हणून. एखाद्या चोर चोरी करायला जा आणि त्याला विंचू चाव आरडत येतं म्हणले. त्याला चोरी करता करता त्या चोराला जर विंचू चावलं मोठ्या आरडतं का ते. तसं झालं म्हणले माझं. मग सत्य घटना सांगितली. तेव्हाच माझ्याबरोबर आला. त्यानं मला नारळ तोडायला लावले. राजाला हसू आले की देवाच्या मनात होय ही बाग तुला द्यायची. त्या दिवशी त्या राजानं ती बाग देवाच्या नावची केली. तेव्हापासून ती बाग देवाकडेच आहे. विठाला विठा बोलायला खोटं बोलायला लावतो. करायचं झालं तर चोऱ्या करतो. बरं साध्या चोऱ्या नाही. ऐसा पुराण प्रसिद्ध ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त कुंडलिकासाठी. लक्षात ठेवा. कृतीचा जर विचार केला तर चोऱ्या करतो. बोलण्याचा विचार केला तर खोटं दुसऱ्यालाही बोलायला लावतो. काळेपणाचा जर विचार केला तर मध्ये काळा आणि बाहेर काळा. तरी तुकोबाला विचार मग तुम्ही सुंदर कसा म्हणता हो त्याला. सुंदरता कुठून आणली तुम्ही. कशामुळे पद दिले. आणि पहिलंच पद घातलं तुकोबाने सुंदर. कुठं जमतंय. त्याचं कारण भक्तिशास्त्रानं सांगितलंय. सुंदरता ही व्यक्तिनिष्ठ असते आणि लावण्य वस्तुनिष्ठ असतं. हे लक्षात ठेवा. सुंदरता ही व्यक्तिनिष्ठ असते. सुंदरता आपापल्या पाहण्यावर आहे. कोणाला नेहरू शर्ट आवडन, कोणाला बुशर्ट आवडन, कोणाला पॅन्ट आवडन, कोणाला धोतर नेसायचं आवडल, कोणाला काळा रंग आवडल, कोणाला गोरा रंग आवडल. आपापल्या आवडीवर आहे ना. सुंदरता ही व्यक्तिनिष्ठ असते. लावण्य हे वस्तुनिष्ठ असते. लक्षात ठेवा. चन्नाचं लाकूड आहे. वेडवाकड दिसायला असतं. याचा अर्थ काय. ते सुंदर नाही का. त्याची सुंदरता कशावरून पाहते. सुगंधावरून. कस्तुरी दिसायला बरोबर नसती तर ती सुंदर नाही का. सुगंधी आहे म्हणून ते सुंदर आहे ना. लक्षात ठेवा. मातीचं माठ डेरा सुंदर नाही का. सुंदरता कशात पाहतात त्याची. थंड पाणी पडतं उन्हाळ्यात म्हणून त्याची सुंदरता त्याच्यावरून पाहतात ना. सुंदरता पाहण्याची वस्तुनिष्ठ. सुंदरता ही वस्तुनिष्ठ असती व्यक्तिनिष्ठ असती. आपापल्या मनावर आहे. काय कोणाला सुंदर दिसेल काही सांगता येत नाही.
कोणाला हिप्पी सुंदर दिसेल तर कोणाला चप्पी सुंदर दिसेल, काय सांग. कोणाला बापकट बरा दिसेल तर कोणाला मायकट बरा दिसेल. आपापल्या मनावर आहे ते. सुंदरता ही व्यक्तिनिष्ठ असते, आपापल्या मनावर आहे. म्हणून भांग वेगवेगळा पाडतात, माणसं वेगवेगळे राहतात, वेगवेगळे कपडे घालतात, वेगवेगळ्या तरानं करते. सगळं ही व्यक्तिनिष्ठ आहे सुंदरता ही. रामाने मला अख्खी गाशी आली. मला अजून 5 मिनटं माझ्याकडे राहिले. विठाला विठाला राम रावणाचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर सगळे मोकळे झाले आणि वानरे गप्पा मारीत बसले. थवीची थवी बसले, गप्पा सुरू झाल्या. मोकार गप्पा काय असतं, काही नसतं. एकदा सगळं काम झालं की माणसं गप्पा मारायला सुरुवात करते. मग त्या वानराने एका वानराला दुसरं विचारलं, म्हणजे युद्ध कशामुळे झालं रे? याला काहीच पता नाही, कशामुळे झालं काय नाही. करा तर करा, झालं, बाकीचं काय माहिती. अरे ते म्हणलं तुला माहीतच नाही. अरे सीतामुळं युद्ध झालं, ते रावणानं चोरून नेली होती म्हणला, त्याच्यामुळे तिला सोडून आणण्यासाठी हे सगळा खटाडू झाला. ते म्हणला काय रामाची कमाली, द्यायचं मला सोडून दुसरी आणायची मला, काय एवढं काय भिजवतून राहिलं होतं मला, काय कमाले. रामालाही कळालं नाही म्हणला, काय कमाले म्हणला, द्यायची सोडून, एक नाही तर जाऊ द्या, दुसरी करायची म्हणला. ते तिसरं वानर म्हातारं होतं, ते म्हणलं नाही ना, सोडायसारखी नाही, भलती सुंदर आहे म्हणे ती, त्याच्यामुळं रामचंद्र प्रभूने तिला सोडलं नाही म्हणा, नाही तर दुसरी आणली असती त्यांना, पण ती सुंदर आहे. मग ते बाकीचे वानर म्हणले आपण पाहूच म्हणले, ती सुंदर आहे, आपल्याला पाहायचं म्हणले. मग तिला एकदा पाहायचं म्हणले, पण कसं पाहायचं, त्या वानराने सगळ्यांनी ठरविलं. म्हणले काही नाही, सोपा उपाय, दर्शन घ्यायला जायचं आणि दर्शन घेतलं आपलं दिसणारच आहे. म्हणले कोणाकडे जायचं, म्हणजे हनुमंतराकडे चला आपण सगळेजण, आणि त्यांना सांगा की आम्हाला रामचंद्र प्रभूचं सीतेचं दर्शन घ्यायचं आहे. आता ते 18 पद्म होते का कमी होते का काय होते, ते म्हणले कसं घ्यायचं, ते म्हणले काय नाही, एका टेकडीवर त्यांना बसवा म्हणले दोघायला, आणि आम्ही भावतो सगळे थवेची थवी येतो, ते सगळे लोक आणि पाहतो म्हणले, टोळीची टोळ्या येते आणि आमच्यानं पाहते म्हणले, दर्शन घेते. मग ज्यावेळेला सगळे वानर यायला लागले, नुसतं दर्शन घेणं समाधान नव्हतं ना, त्यांना पाहायचं होतं ना, म्हणून ते प्रदक्षिणा घालू लागले, त्यांना पाहायचं होतं. मग ज्यावेळेला त्यांनी प्रदक्षिणा घातले, त्यावेळेला काही वानरायनं त्यावेळेला ते खुनू लागले त्या वानरायला, काही नाही म्हणले, उग म्हणलं तर मी सुंदर आहे, कशाची सुंदर आहे, कशाची काय आलं, खांदे उडू लागली, काही करू लागली, हातवारी करू लागली, म्हणजे वापस जा म्हणले तुम्ही, आम्ही उगं चालत म्हणले इथं विनाकारण नसले काही कारण, असं एकमेकाला म्हणत होते आणि सांगत होते. आणि ज्यावेळेला ते खुनात चालल्या त्यावेळेला हनुमंतरायाने ते पाहिलं, हनुमंतरायाला वाईट वाटलं. ते म्हणले वा, कोणाला दर्शन होत नाही ना रे म्हणले, 60 हजार वर्षाची तपश्चर्या केली, त्यांना दर्शन होत नाही, आणि तुम्हाला दर्शन द्यायले तर तुम्ही हातवारे करायले, कमाले का नाही तुमची, काय झालं काय तुम्हाला, खांदे उडवायले. ते म्हणले आम्ही दर्शन तितक्यामुळं नाही, आम्हाला वाटलं सुंदर आहे म्हणून दर्शन घेऊ लागलो. ते म्हणले मग सुंदर नाही का ती, ते म्हणले कसे सुंदर आहे, तिला शेपूटच नाही, शेपूट असली तर सुंदर, सुंदरता ही व्यक्तिनिष्ठ असते. तशी तुकोबाराने देवाला सुंदर म्हणण्याचं कारण आहे, तुकोबाराला देव सुंदर दिसला म्हणून तुकोबारा सुंदर आहे म्हणे, म्हणून सांगू लागले तुकोबारा की सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, व्यक्तिनिष्ठ. आणि लावण्य हे वस्तुनिष्ठ असतं, लावण्यात मात्र विशेषत्व असतं. तुकोबाराचं प्रमाण मला आठवणं मी सांगतो. विठाला विठाला जो हा लावण्य पुतळा, गयाचे गळा लावण्य हे वस्तुनिष्ठ असतं बस, त्याच्यामुळे तडजोड नाही लावण्यामध्ये.
कथा अशी आहे, कृष्ण अवतारामध्ये ज्या वेळेला हनुमंतराय तिथं आले त्यावेळेला त्यांना भगवान परमात्माचं दर्शन घ्यायचं होतं ना रामरूपात घ्यायचं होतं. त्यांनी इच्छा प्रकट केली होती की मला रामरूपात दर्शन घ्यायचं. त्यावेळेला सत्यभामेने सांगितलं की तू सीता होऊन ये. किती प्रयत्न केले त्याने सीता होण्याचे, जमलं का? नारदाला विचारलं मी सीतेसारखे दिसते का? ते म्हणले नखाचे बरोबर नाही, काही दिसत नाही. आणि ज्या वेळेला रुक्मिणीने सांगितलं त्यावेळेला ती जशी होती तशीच निघाली. वस्तुनिष्ठ म्हणते त्याला, विठाला विठाला त्यामध्ये श्री सर्व गुण संपन्न असते, त्याच्यामध्ये कोणत्याच गुणाची कमी नसते. म्हणून तुकोबाराला देव सर्व गुण संपन्न दिसला. म्हणून तुकोबाराच्या दृष्टिकोनातून तुकोबारामध्ये देव हा सुंदर आहे म्हणण्याचं कारण आहे. सुंदरता ही देण्याचं कारण तेवढंच आहे तुकोबाराचं, दुसरं काही नाही. सुंदरते ध्यान उभे विटेवर, आणखी सुंदरताचे विशेषत्व आहे. आपला वेळ झाला. विठोबार Thank you.